कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या। गणेशोत्सवाच्या सणात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेत। किरकोळ बाजारामध्ये मटारचे दर 200 ते 260 रुपये किलो पर्यंत गेलेत। मागणी वाढल्याने बहुतांश भाज्यांनी 100 गाठली आहे। पावसामुळे भाज्यांच्या उत्पन्नात देखील घट झाली आणि त्यामुळे फरसबी, गवार, घेवडा, शिमला मिरची, शेवगा, कोथिंबीर या भाज्यांचे दर 100च्या घरामध्ये पोहोचलेत आणि यामुळे आता सर्वसामान्यांचं मात्र बजेट कोलमडलंय। एक नजर टाकूयात भाज्यांच्या आजच्या दरावर। तर भाजीचे दर आपण पाहतोय। वाटाणा 200 ते 260 रुपये किलो, फरसबी 100 रुपये किलो आणि गवार देखील 100 रुपये किलो इतक्या दराने विकली जाते। घेवडा 100 रुपये किलो, ढोबळी मिरची 100 आणि दुधी भोपळा 80 रुपये किलो प्रति दराने विकला जातोय। काकडी 80 रुपये आणि टोमॅटोचे भाव देखील 50 रुपये प्रति किलो इतके झालेत। तर कारली 40 ते 50 रुपये दराने विकली जातात, तर वांगी 80 रुपये प्रति किलो दराने विकली जातात। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। पुढील 2 दिवसात राज्यामध्ये पावसाचा जोर वाढेल असा इशारा हवामान विभागाने दिलाय। दक्षिण कोकणासह नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसरातही जोरदार पाऊस होईल असा इशारा देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। आणि आता थेट जाऊयात यवतमाळमध्ये। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका आता संत्रा, मोसंबी फळबागांना बसू लागलाय। अतिपावसामुळे मोसंबीच्या फळांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय। परिणामी संपूर्ण मोसंबी फळाची उतरण झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय। शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी आता शेतकरी करतात। पावसामुळे आमच्या मोसंबी पिकाला बुरशी चढून अतोनात नुकसान झालेले आहे। तरी कास्तकाराला सरकार म्हणणाऱ्या सरकाराकडून आम्हाला मदतीची अपेक्षा आहे आणि असं नुकसान झाल्यावर आम्हा कास्तकारांना आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही। करिता शासनास विनंती आहे की शासनाकडून पंचनामे करून मदतीची अपेक्षा आहे। आणि आता बातमी आहे बीडमधून। बीड जिल्ह्यातून बीडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्याचबरोबर फळबागांचंही मोठं नुकसान झालंय। डाळिंबाच्या शेतातील डाळिंब गळून पडतायत, तर अनेक ठिकाणी डाळिंबाला डाग पडलेत। लाखो रुपये खर्च करून देखील नुकसान झाल्यामुळे शेतकरी मदतीची मागणी करतात। फळ उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। फळबागांचं नुकसान अतोनात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आता आम्हालाही मदत करा अशी मागणी करायला सुरुवात केली। आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते डाळिंबाची बाग आहे। डाळिंबाच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं डाळिंब पिकाचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी पाहू शकता की हे डाळिंबाचे जे पीक आहे या ठिकाणी या डाळिंबाला जे आहे ते डाग पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे इथून आता शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना उरली नाही। काय तुमचं किती नुकसान झालंय, किती एकर शेती होती सांगा सगळं? आमची 2 एकर शेती साहेब, आमच्याकडे 900 झाड आहे। 900 झाडातून आम्हाला 1 रुपया आहे ह्याची परत ती आता नाही हे बी जाण्याची शक्यता आहे। त्वरित आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी किंवा शासनाने आम्हाला त्वरित मदत करावी। आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे। ती पीस घासी कोंडी आणलं पीक हे आता व्हायला गेलेलं आहे। त्याच्यात आम्हाला काहीही राहिलेलं नाही, बाग सुद्धा उपटून टाकायची पाहिजे। अधिक पाऊस जर झाला तर काय परिणाम? अधिक पाऊस झाला तर आम्हाला झाड ठोस लागणार नाही, झाड आपोआप ते मुळ्या सडून खलास होणार आहे झाड। बरं, काय मागणी आहे आता? आमची मागणी की शासनाने आम्हाला भरपाई करावी। ज्या पद्धतीने शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याच पद्धतीने फळबागांचं देखील नुकसान झालेलं आहे। त्यामुळे तात्काळ सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। विष्णू बुर्गे, जी 24 तास, बीड।